नवरदेव कारण हे सांगतोय की मी तिथं भूत पाहिलंय, त्यामुळं मला लग्न करायचं नाही. मित्रांनो, अशीच एक घटना पुण्यामध्ये घडली होती. पुण्यामध्ये पेठ एरियामध्ये असणाऱ्या एका इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये घडली होती. मित्रांनो, अशाच रिअल घटना, भुताटकीच्या, मिस्टिरियस स्टोरी, हंटेड स्टोरी, हॉरर स्टोरीज ऐकण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आता स्टोरीवर येऊ. मित्रांनो, ही जी घटना घडली होती पुण्यामध्ये असणाऱ्या एका इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये घडली होती. ही स्कूल पुण्यातल्या पेठ एरियामध्ये आहे. ही स्कूल खूप जुनी आहे. ब्रिटिश लोकांनी ही स्कूलची स्थापना केली होती आणि काही काळापूर्वी त्या स्कूलमध्ये ब्रिटिश टीचर होते. म्हणजे आजपासून 70 वर्षापूर्वी 65 वर्षापूर्वी ब्रिटिश टीचर असायचे शिकवायला मुलांना. मित्रांनो, ही घटना जी घडली होती ही एक गावातल्या कुटुंबाबरोबर घडली होती. पुण्यातलं एक कुटुंब होतं. त्यांनी गावाकडचा मुलगा बघितला होता आणि त्यांच्या मुलीचं त्यांचं त्या गावातल्या मुलाचं लग्न फिक्स झालं होतं आणि हे जे लग्न होतं हे पुण्यामध्ये होतं. त्या पुण्यामध्ये असल्या कारणामुळे ह्यांनी काय केलं की जे मुलाकडची सगळे पाहुणे मंडळी होती त्यांना ही त्या पेठ एरियामधली शाळा राहण्यासाठी 1 दिवसापुरती दिली होती आणि दुसऱ्या दिवशी हॉलमध्ये लग्न होतं. त्यामुळे हे जे गावाकडचे जेवढी वराडी मंडळी होती, मुलाकडचे पाहुणे होते, नवरदेव होता, हे सगळे त्या शाळेमध्ये रात्री उतरले होते. आता त्या दिवशी हळद झाली. मुलगा हळदीच्या अंगात होता. त्यांचा हळदीचा कार्यक्रम झाला आणि तो मुलगा रात्रीचे 9, 9:15 ह्या दरम्यान त्याच्या मित्रांबरोबर ते जे स्कूलचे पोरचे मेन तिथे त्यांनी गाद्या वगैरे हातरले होते. त्याचे मित्र आणि तो पत्ते खेळत बसले होते, कारण की दुसऱ्या दिवशी लग्न होतं. मित्रांनो, आता हे पत्ते खेळत होते, मूड मध्ये होते, त्यांची मस्करी चालली, हसी मजाक चालली आणि त्या मुलाला जी झोपण्याची व्यवस्था केली त्या शाळेच्या 4th फ्लोअरला 4थ्या मजल्यावर शिड्यांच्या समोर गेल्या गेल्या जो हॉल होता त्या हॉलमध्ये केली होती. तिथं त्यांनी त्या नवरदेवाला झोपण्यासाठी गादी वगैरे हातरली होती, त्याची तिथं सोय केली होती. आता रात्रीचे 12, 12:15 झाले. हा मुलगा जो नवरदेव होता तो हळदीच्या अंगात होता. तो त्यांच्याबरोबर मित्रांबरोबर पत्ते खेळत होता. तो अचानक त्यांना बोलला की अरे खूप उशीर झालाय, 12:30 झाले, मी जातो आणि माझ्या रूम मध्ये जाऊन झोपतो मी, कारण उद्या लग्न आहे, मला सकाळी लवकर उठायचं. मित्रही बोलले तू जा झोप, आम्ही हाय खेळतो, सकाळी हो लगेच तयार. ठीक आहे. आता एवढं बोलून तो त्याच्या रूमच्या दिशेला गेला. आता तो पायऱ्या चढला आणि ती जी रूम होती ती अशी पायऱ्या सरळ गेल्यावर की समोरच दरवाजा होता. आता तो त्या दरवाजामध्ये गेला तरी दार उघडलं. बघतोय तर काय, त्याच्यासाठी जी गादी हातरली होती त्याच्यावर एक फादर, ज्याचा तो असा फॉर्मल टाईप वाटत होता, तो बसलाय आणि त्याचा चेहरा असा लांबडा मोठा आणि त्याचे दात असे बाहेर, आणि तो त्याला बघून बोलतोय ये तुझीच वाट बघतोय. आणि तो तिथं स्तब्ध राहिला. तो जो नवरदेव होता तो तिथं स्तब्ध झाला आणि त्या फादर तो उठच तोपर्यंत तो याकडे बघत होता. तो फादर जसा उठला, जसं ह्यानी त्याला पाहिलं, त्याची हाईट 6.5-7 फूट होती आणि तो ह्याच्या दिशेला येत होता. ते बघून तो पोरगा जोरात किंचाळला आणि खाली पळत सुटला. आता तो कसा बसा खाली धडकत आला. रात्रीची वेळ होती, अंधार होता. तो कसा बसा आला आणि तो खाली आल्यानंतर त्या मेन पोर्च मधनं डायरेक्ट शाळेच्या बाहेर पळत सुटला ओरडत. ते बघून जे काय त्याचे बाजूचे त्यांच्या बरोबर आलेले पाहुणे होते, त्या शाळेत झोपले होते, ते सगळे बाहेर आले. त्याचे मित्रही सगळे त्याच्या मागे पळत सुटले. आता हे सगळे बाहेर आले स्कूलच्या एकदम बाहेर मेन रोडला. त्या सगळ्यांनी त्याला विचारलं काय झालं, तू काय ओरडतोय. त्या मुलांनी जो वर घडलेला प्रकार सगळा सांगितला. ते ऐकून ते जेवढे मुलाकडचे पाहुणे होते, जे त्या बसमध्ये आले होते गावाकडून, ते सगळे त्याच रात्री त्यांनी जे सामान आणलं होतं ते तिथंच टाकलं. ते तसेच त्या गाडीत बसले आणि पुन्हा गावाला आले. मित्रांनो, हे मध्यरात्री मुलीच्या वडिलांना यांनी फोन करून सांगितलं की असं झालं, आम्ही लग्न करत नाही. आता मुलीचे जे वडील होते त्यांना ते ऐकून शॉकच बसला.
त्यांनी मुलाचा नकार का, तर त्यांनी भूत पाहिलं. त्यांना हे पटतच नव्हतं. त्यामुळे त्यांनी काय केलं, त्याच रात्री त्याच पहाटेच्या वेळी त्यांचा जो मेहुणा होता, म्हणजे त्यांच्या बायकोचा जो भाऊ होता, तो जरा गुंड टाईपचा होता, त्याला म्हणाले की तू आत्ता जायचं त्यांच्या गावाला आणि त्यांना नीट विचारायचं नक्की काय प्रॉब्लेम आहे, तुमचा नकार का, मला हे खोटं वाटतंय की तिथं भूतन वगैरे काय पाहिलंय मुलांनी. तो जो त्यांचा मेहुणा होता तो 2 मित्रांना घेऊन त्याच रात्री गावाकडे गेला. त्यांच्या सकाळची वेळ होती, 10-10:30ची. मुलगा जो होता नवरदेव, त्यांनी तर बेडच धरला होता, म्हणजे तो आजारीच पडला होता. ह्या मेहुण्याने त्यांना विचारलं की नक्की खरं बोलताय का तुम्ही. ते बोलले आम्हाला खोटं बोलून काय भेटणार आहे, आम्ही पण एवढा खर्च केला. तर आमचं खोटं वाटत असेल तर तुम्ही जाऊन बघा ना, तुम्ही राहा तिथं. आता हा जो मेहुणा होता तो थोडा गुंड टाईपचा आणि दारू वगैरे पिणारा. आता हे जे लग्न होतं ना ते त्या मेहुण्याने जमवलं होतं त्यांच्या. हे जर लग्न मोडलं असतं तर त्याची इन्सल्ट झाली. त्यामुळे तो त्यांना काय बोलला, ज्या मुलाकडच्यांना, की मी जाणार आणि मी बघणार आज, तुम्ही खरं बोलताय का खोटं बोलताय. ठीक आहे बोलले, जर तुम्हाला जर काही जाणवलं नाही तर आम्ही अशा अवस्थेत, आमचा मुलगा आजारी, ह्या अवस्थेत आम्ही उद्याच्या उद्या लग्न लावून देऊ. आता हे जो मेहुणा होता त्याचे काही मित्र होते, ते तिकडनं गावात निघाले. त्यांनी फोनवर त्याच्या मुलाच्या वडिलांना सांगितलं की ते असं असं बोलतं, त्यांनी दाजी मी राहणार आहे आज तिथं, बघू काय होतं वगैरे. तो ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये बोलला. आता पुण्यात आले ते. त्या दिवशी हे जे मित्र, त्यांनी अजून 2 मित्र घेतले, 5 जण. यांनी दारू वगैरे पिली आणि पुन्हा त्याच शाळेत जिथं मुलाबरोबर हा इन्सिडेंट घडला होता तिथं जाऊन बसले. रात्रीचे 10-10:30ची वेळ. आणि त्यांनी काय केलं, तिथंही जाऊन दारू प्यायला सुरुवात केली. आता रात्रीचे 12:30-1:15चा वेळ झाला. काही जण त्यातले झोपले होते, काही जण पडून होते, काही जण अजूनही दारू पित होते. आता रात्रीच्या वेळी दरवाजाचा आवाज झाला. त्यामुळं तो जे कोण त्यातले जागे होते त्यांचं लक्ष दाराकडे गेलं. तर बघता येतं काय, खरंच दारामध्ये जे मुलांनी वर्णन केलं त्याच्यापेक्षा विचित्र टाईपचा फादर दिसत होता त्यांना. त्या स्कूलच्या जो क्लासरूम होता त्याच्या गेटवर. ते बघून यांची सगळी नशा तर उतरली. कावरे बावरे इकडे तिकडे पळत सुटले. कसे बसे त्या शाळेतनं ते निघाले आणि सरळ त्या मुलाच्या घरी गेले आणि घडलेला सगळा प्रकार सांगितला. मित्रांनो, ही जी घटना घडली होती ही पुण्यामधल्या एका इंग्लिश मीडियम शाळेत. ती शाळा खूप प्रसिद्ध आहे पेट एरियामध्ये आणि ती शाळा ब्रिटिशकालीन आहे, म्हणजे ब्रिटिश लोकांनी ती बांधलेली शाळा. मित्रांनो, असं बोलतात की हळदीच्या अंगामध्ये बाहेर निघाव नाही, पण जिथं आपण राहतोय तिथंच धोका आहे. तर हळदीचं अंग घेऊन जायचं तरी कुठं. मित्रांनो, ही जी घटना आम्हाला पाठवली आहे, ही घटना ज्या मुलीचं लग्न होतं, जो दारू पिऊन तिथे जाऊन बघायला गेलता, तिच्या मामाच्या मित्रांनी पाठवली. मित्रांनो, अशाच सत्य घटना ऐकण्यासाठी बघत राहा हंटेड सत्य. धन्यवाद.